हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 825. आजची तारीख आहे 9 जून 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9:45. या सो आजचा दिवस कसा होता राव? आजचा दिवस काफ़ी काफ़ी अजीब होता राव. इट्स कम्प्लिटली डिफरंट अँड आय डोंट नो, म्हणजे नेहमीप्रमाणे नव्हता. काही ना काहीतरी त्याला वेगळंच होतं राव आज. या दॅट्स वाय कारण आपण प्रत्येक दिवस आपण वेगळा करण्याचा प्रयत्न करतो आणि आज काहीतरी वेगळं झालं. सो यू हॅव टू बी टेल अस की व्हॉट हॅपन्ड. या सो काय झालं की आज मी सकाळी उठलो. ॲक्च्युली आज माझा पेपर होता, जिथे इंटरव्ह्यूसाठी टेस्ट होती. सो कसं या दोघा जणांनी प्रज्योत आणि त्याच्यानंतर तो प्रणव त्यांनी इंटरव्ह्यू आणि टेस्ट दिली. मग मी पण सरांना कन्व्हिन्स केलं का सर मी पण देऊ का. पहिल्या दिवशी ते म्हणे ग्रॅज्युएशन नाही म्हणे, सो हाऊ कुड यू डू धिस. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे काल म्हणे की परवाच्या दिवशी म्हणे की ठीक आहे म्हणे, जर तुझं पॉसिबल होत असेल तर यू कॅन कॅरी ऑन इंटरव्ह्यू. सो त्यांनी मग मला मेसेज केला. त्याच्यात मला नायडू सरांचा फोन नंबर भेटला. त्यानंतर मी त्यांना फोन केला. ॲक्च्युली हे सगळं परवाच्या दिवशी झालं. फोन केला त्याच्यानंतर आज इंटरव्ह्यूची डेट भेटली, आज टेस्टची डेट भेटली. सो आज करीब 9 वाजता शार्पली जे जायचं होतं. सो जर मी विदर्भने जातो म्हणलं तर पॉसिबलच नव्हतं. मग त्याच्या अगोदर कोणती गाडीच नव्हती वर्धेवरून. तर मग सेवाग्रामवरून गाडी पाहिली. सेवाग्रामवरून एक गाडी भेटली, विशाखापट्टणम कोणीतरी एक गाडी भेटली. ती गाडीतून मी सकाळी बरोबर 7:30 वाजता नागपूरला पोहोचलो. ॲक्च्युली काय सकाळी उठल्यानंतर नाही का माझं बिलकुल इंटेन्शन नव्हतं काय टेस्ट द्यावं. हां, बिलकुल असं वाटत होतं का भाऊ जाऊ दे यार, कशाला जातो, क्विट कर यार, नको जाऊ यार प्लीज, असंच वाटत राहिलं. बट मला मग आईवडिलांना ऑलरेडी मी सांगितलं आहे आणि समजा जर मी नाही गेलो तर मग त्यांना काय वाटेल वगैरे वगैरे. बस काहीतरी जबरदस्तीनं जायचं म्हणून चलो बा गेलो. तर त्यामुळे मग मी सकाळी करीब 6:30ची गाडी होती, 7:30 वाजताच नागपूरला पोहोचलो. सुपरफास्ट एक्सप्रेस होती. गेल्यानंतर काय झालं, नागपूरमध्ये पोहोचलो. नागपूरमध्ये बहुत भूक लागली. एक सांबारवडा खाल्ला. ॲक्च्युली नेहमीच्या ठिकाणी नाही खाल्ला, आज वेगळ्याच ठिकाणी सांबारवडा खाल्ला. मोठा बकवास सांबार होता, तरी 10 रुपयाचा हा एक सिंगल सांबारवडा खाल्ला. त्याच्यानंतर आज मी खूप काही गोष्टी डिसाईड केल्या होत्या की आज प्लॅन केला होता की आता नागपूरला आलोच आहे आणि आपल्याला क्लास करायचा नाही आहे, ओन्ली टेस्ट द्यायची आहे. तर टेस्ट दिल्यानंतर आपल्याला करायचं काय. या सो ॲक्च्युली काय, माझा जो आयफोन 6 आहे तो ॲक्च्युली कालपासून चार्ज नाही होऊन राहिला. तर तो चार्जिंग केबल आहे ना, आय डोंट नो, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी फॉल्ट आला, त्यामुळे तो लागूनच नाही राहिला. सो त्यामुळे तो केबल दुसरा काढत होता. सो मी ठरवलं का पेपर झाल्यानंतर त्या रणजू सिंगकडे जायचं, त्याला म्हणायचं की भाऊ केबल देऊन दे, माईट बी फ्रीमध्ये देऊन देईन बा, आपल्याला जास्त पैसे घेणार नाही. आणि त्याच्यानंतर मग आपण खापरखेडला जाऊ, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेऊ आणि देन येऊन जाऊ, देन आपण घरी बॅक टू होम. सो अशाप्रमाणे डिसाईड केलं. सो पहिले पेपर इंटरव्ह्यू टेस्ट. सो गेलो तिथे. ॲक्च्युली तिथे गेल्यानंतर एक प्रकारे वेगळंच एन्व्हायरमेंट होतं. म्हणजे तिथले जे डिझाईन करणारे जे एम्प्लॉईज होते काफ़ी फ्रेंडली होते आणि ज्याप्रमाणे ते इंटरॅक्ट करत होते त्यांच्यासोबत, म्हणजे त्यांच्या कलिगसोबत, इट जस्ट फील्स लाईक का एक प्रकारे मला अशा एन्व्हायरमेंटमध्ये काम करायचं आहे राव, असंच फील होऊन राहिलं. 1.5 घंट्याचा वेळ दिला होता. 1.5 घंट्यामध्ये साली ती डायग्राम एवढी भयानक होती भाऊ, आणि माझं तर घंटा काहीच नाही, कुछ भी नाही ना. मी कसं हार्डली ट्युटोरियल वाजले, म्हणजे ट्युटोरियल वगैरे बघितलं, एवढं माहीत होतं का अशा पद्धतीने असं करायचं आहे. बट ॲक्च्युली प्रॅक्टिकल केलंच नाही. हार्डली 2 दिवसामध्ये जेवढं काही केलं तेवढं काही केलं. हार्डली प्रॅक्टिकलमध्ये मी फक्त एक्सट्रूड, रिजन, त्याच्यानंतर कॉपी, त्याच्यानंतर लाईन, आणि त्याच्यानंतर शेप क्रिएट करणं, छोटे वगैरे हेच डिझाईन केले. छोटे मोठे तर केलेच नाही, झाला कधी बघितलेच नाही भाऊ. आणि जसानंतर त्यांनी ते डायलॉग बॉक्स उघडला आणि बोलला अरे मेरे बाप, म्हणलं आता लागली म्हणलं वाट. तर झाला, आय डोंट नो,
तर मी ज्या पद्धतीने करलं पण मोठं बेकार डायग्राम बनवली, बहुत बेकार या. इतकी बेकार डायग्राम तर झालं असं पाहूनच असं शर्म येऊन जाईल का भाऊ तू बनवली डायग्राम, बहुत बेकार बनवली. काय डायमेन्शन नाही, काही नाही, काहीच कळून नाही राहिलं. कसं कळायचं, कसं बनवायची, का बनवायची, घंटा काही कळून नाही राहिलं. आणि ॲक्च्युली नाही का प्रॅक्टिकलमध्ये वेगळेच प्रॉब्लेम फेस राहतात राव, आणि रिअल ट्युटोरियल पाहायचे कम्प्लिटली डिफरंट असतात. त्यामुळे मी तेव्हाच ठरवलं का जसं ट्युटोरियल पाहिलं त्याच्यानंतरच आपण त्याला प्रॅक्टिकलमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. मी हार्डली फक्त ट्युटोरियल पाहून डायरेक्ट टेस्टला निघालो हो, आणि कम्प्लिटली माझा भोसड झाला. काहीच नाही घंटा कळला, आणि डायग्राम एवढी बकवास बनवली का बहुत जास्त. म्हणजे 1.5 घंट्यामध्ये नाही का मी खूप काही एन्जॉय केलं राव. मस्त एसीची हवा साला, मॉनिटर वे आय मीन किती मोठा वे साला, आणि त्याचा तो डिस्प्ले रे मेरे बाप को साला, एकूण एक पिक्सेल, इट जस्ट लुक लाईक इट्स अमेझिंग, सच अमेझिंग, कम्प्लिटली अमेझिंग. सो बस मी त्याच्याचकडे, त्या डिस्प्लेकडे इकडे तिकडे पाहून राहिलो, बस थंडी हवा घेऊन राहिलो, आणि मग 1.5 घंटा कसा काय गेला माहीत नाही. मग त्याच्यानंतर सेव्ह केलं आणि त्या सरांना म्हणलं हे असं आहे. मग त्यांनी म्हणलं रेझ्युमे लागेल, म्हणलं तुम्ही रेझ्युमे ऑलरेडी प्रिंट काढली होती, रेझ्युमे द्यायला. आय जस्ट फील रिअली नर्वस अँड रिअली सॅड, आणि बहुत बेकार वाटत होतं. आणि असं वाटत होतं खाला यार आता आपला चान्स गेला यार, कारण डायग्राम एवढी बाहेर काढली का काही हेच नाही. मग काय गेलो, मग गाडीत बसलो, बर्डीमध्ये गेलो. मग आता काय करायचं, मग मी पहिले लावलं तर आयफोनवाल्याला, आणि म्हणून तर मी डिसाईड केलं का खापरखेड्याला जाऊ का नाही जाऊ. सो ॲक्च्युली नाही का माझं इंटेन्शनच नाही होऊन राहिलं का खापरखेड्याला जायचं या. कारण जसं मी खापरखेड्याच्या गाडीत बसलो ना, इट जस्ट तेच प्रकारे तो खापरखेडा डी पॉईंटला तिथले लोकच एकदम चेहऱ्यासमोर येऊन जातात, आणि बस ते आल्याबरोबर साला असं वाटतंय का भाऊ प्लीज, म्हणजे या लोकांना नाही का मी जेन्युअली हेट करतो का, या लोकांना मला नाही काही भेटलेच नाही पाहिजे राव कुठेतरी, आणि मला डोक्यातही नाही आले पाहिजे. मी एव्हरी टाईम आय वॉन्ट टू बी अवे फ्रॉम दॅम इन माइंड ऑल्सो. त्यामुळे नाही का मी यांना नेहमी दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. वॉट एव्हर इट हॅपन्स. सो आय डोंट नो, बट जसं खापरखेड्याची बस जरी बघितली ना, तरी हे सगळे लोक मला समोर येऊन जातात. तो खोरगडे, त्याच्यानंतर ते ऑपरेशनवाले, मेंटेनन्सवाले, त्याच्यानंतर ते लोणारे, आणि त्याच्यानंतर तो गौतम, पटेलजी चांगले होते यार, पटेलजी इज बेस्ट. बट हे सगळे चेहरे पाहण्यानंतर झाला असं माइंडच एकदम मायूस होऊन जाते राव साला, कोणत्या बॅड लोकांमध्ये आलो यार. बस नागपूरमध्ये नाही का ते खापरखेडाचं एक प्रकार नाही का, बस थोडंसं हे वाटून राहिलं. इंटेन्शन नाही होत का तिथे जाऊन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणावं म्हणून. ॲक्च्युली तिथून मला 2,000 रुपये पण आणायचे आहे, बट जाऊ दे, ते 2,000 रुपये जसे सोडल्यासारखेच आहे. बट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, बट अजूनपर्यंत आपल्याला गरज नाही. सो मी डिसाईड केलं का भाऊ जोपर्यंत आपल्याला गरज नाही ना तोपर्यंत आपण जाऊच नाही. मला आज विचार केला राव या. जर नेक्स्ट जॉबमध्ये समजा त्यांनी म्हणलं का भाऊ तुम्हाला नाही राहो, डॉक्युमेंट आहे वेळेवर, आपण कुठं का करणार आहे भाऊ, का करणार आहे. समजा त्यांनी लोणारेने म्हणलं भाऊ तू आलाच नाही, आणि आम्ही डॉक्युमेंट वगैरे असं समजा जर वेळेवर, अरे असं नको ठेवू यार. डॉक्युमेंट आहे प्लीज. थोडं हे घे, आय नो तुला फील बॅड वाटते, बट थोडा टाईम घे, एक दुसऱ्या हप्त्याने चालला जा, बट चालला जा राव, असं क्विट नको करू. राईट या, तुझं म्हणणं पण राईट आहे या, इट्स राईट. हां, सो त्याच्यानंतर असं डिसाईड झालं, आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं राहू दे, खापरखेड्याला नंतर चाललं जाईल वगैरे. तर मग मी त्या रणजोत सिंगला फोन केला, त्याच्याकडून मी iPhone 6च घेतला. त्याला फोन लावला 2 वेळा त्याने उचलच नाही. तिसऱ्यांदा त्याने फोन उचलला, बहुतेक तो झोपल्या स्थितीमध्ये होता. त्याला म्हणलं भाऊ मला चार्जर पाहिजे म्हणलं नवीन. ओके म्हणे स्टोअरवर येऊन जा म्हणे. तर मग स्टोअरवर येऊन जा म्हणलं, बरं ठीक आहे म्हणलं. मग सदरपर्यंत गेलो, हल्दीरामपर्यंत गेलो, तिथून पैदल 12 वाजेपर्यंत येऊन जा म्हणे. मी ऑलरेडी 10-10:30 वाजताच एकदम फ्री झालो होतो. मग मी कसं सदरपर्यंत गेलो गाडीने, त्याच्यानंतर मग बसने गेलो, आणि त्याच्यानंतर पैदलच. आता मधात या सगळे स्टोअरचे दुकान लागले, कम्प्युटर मोबाईलचे दुकान वगैरे लागले. तिथे विचारले याचं हे भेटते का, सो भेटते म्हणे. सो त्यांच्याकडून मी काहीतरी 150 रुपयाचा तो केबल आणला, आणि तो लागला. वॉट एव्हर, समजा जर तो रणजित सिंग नाही देत असं या, समजा इट्स काइंड ऑफ लाईक. सो
मग विचार केला कितपर्यंत आलो आहे, तर मग तिथपर्यंतही जाऊच म्हणलं. तर गेलो त्या रणजितकडे. मग तिथे मी करीब 12-11:30 वाजताच पोहोचलो आणि तो बंद आला करीब 1 वाजता. त्याच्यानंतर मी साला 11:30 12:30 1.5 घंटा कंटिन्यू त्याची वाट पाहतो. एवढा थकलो, बसू त्या गाडीवर झोप लागली राव. एवढी बहुतच बेकार हालत झाली एकदम त्या बसून ते उन्हात वगैरे, बहुतच बेकार. तर मग काय, मग तो आला. मग त्याला म्हणलं का भाऊ हेडफोन पाहिजे, तो बॉक्स पाहिजे, बिल पाहिजे आणि याचा चार्जरसाठी हे पाहिजे. म्हणे ठीक आहे म्हणे, 300 रुपये निकालो. बोले व्हाट 300 रुपये? म्हणले इसके तो अभी आप करीब 1 महीने बाद आ रहे हो बोले, और 1 महीने बाद तो कुछ तो लगेगा बोले, ऐसे तो नहीं देंगे बोले. चला त्याने असं म्हणलं, चला माझी मांजर ज्याच्याकडूनच मी चला मोबाईल घेतला आणि त्याच्याकडून तो पीस फॉल्टी पडला तो चार्जर. मग जाऊ दे आता. काही लोक असतात जे हे करतात, जे फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. बट मी त्याच्याकडून ठरवलं का आपण त्याच्याकडून फायदा नाही घ्यायचा. घेईन तर दुसरीकडून घेईन, पण त्याच्याकडून बिलकुल जाणार नाही. तर बिल घेतलं. हेडफोन केसाठी म्हणलं, तर हेडफोन ठीक आहे बोले, दे देंगे बोले कभी तो. म्हटलं जाऊ दे म्हटलं आता हेडफोन तर. बस मग तिथून निघालो. बर्डीची बस पकडली. तिथून रेल्वे स्टेशनवर गेलो. रेल्वे स्टेशन गेल्यावर अजून एक मोठा हे झाला साला. आय डोंट नो आजचा दिवस कधी बहुतच म्हणजे माझ्यासोबत अशा गोष्टी कधी होत नाही राव. पण आज माहीत नाही राव कसं झाला. अचानक नाही का माझा हात, एक समोर जेंटलमॅन होते आणि माझा हात समोर, म्हणजे मी असं मोबाईल काढून राहिलो माझ्या खिशातून. तर ॲक्च्युली ते माझ्या खूप जास्त क्लोज होते, पण ते समोर चालून राहिले, मी त्यांच्या मागे. तर माझा हात ॲक्च्युली त्यांच्या मागच्या पॉकेटमध्ये हळूहळू असा हलकासा गेला आणि त्यांचा पण हात असा मागून लागला. आय डोंट नो, जस्ट कोइन्सिडन्स झाला एक प्रकारे. आणि त्यांना असं वाटलं का हा बंदा चोरी करत आहे, म्हणजे माझ्या पॉकेटमधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर मग त्यांनी म्हणलं क्या कर रहा है बोले, नाम क्या है बोले तेरा, तू क्या चोरी कर रहा है क्या बोले इधर रेलवे स्टेशन पे. सर मैं यहाँ चोरी नहीं कर रहा हूँ, आप पूरा चेक कर लीजिए सर, मैं ऐसा कोई बंदा नहीं हूँ वगैरे वगैरे असं म्हणलं मी. ते ठीक आहे, तरी ID निकाल बोले. त्याला आधार कार्ड दाखवलं. मी त्याला बिलकुल कोऑपरेट केलं राव. म्हणजे त्याची गलती नाही आहे, आपली पण गलती नाही आहे, बट कोइन्सिडन्सली गलती आपल्याकडून झाली आणि आपण एक प्रकारे क्रिमिनल दिसून राहिलो आहे. आय डोंट नो याच्यामध्ये गलती कोणाचीच नाही, पण आपण दिसून राहिलो आहे. सो मी स्वतःला प्रूफ करण्यासाठी मी त्याला पूर्ण कोऑपरेट केलं. भाऊ तुला ID कार्ड पाहिजे, हे बघ ID कार्ड माझं, ठीक आहे. तर सो बिलकुल वाईट शब्दात बिलकुल बोललो नाही. सर म्हणून त्यांना म्हणलं, सर हे बघा माझा ID कार्ड, नागपुर से अपडाउन करता हूँ बोला, और सर मैं यहाँ नागपुर में कंप्यूटर कोर्सेज होता, कंप्यूटर कोर्सेज की ID बता. मी त्याला ID कार्डचं नव्हतं माझ्यापाशी, बिल दाखवलं, हे बघ माझं बिल आहे. ठीक आहे बोले. त्यांनी 2 शिवा दिल्या, बहन चोद म्हणे, आगे से ऐसा मत करना बोले. ठीक आहे. मी जास्त फील बॅड करून नाही घेतलं आणि त्या व्यक्तीबद्दल सुद्धा मनात वाईट विचार येऊच नाही दिले. व्हाय? कारण मला कळलं राव, गलती याच्यात कोणाचीच नाही. कोइन्सिडन्सली मी रॉंग ठरून राहिलो आहे, त्यामुळे मी त्याला कोऑपरेट करेन. आणि त्या बंदा एक प्रकारे त्याला वाटलं की हा चोर आहे, बट ॲक्च्युली मी नाही आहे. मी हा विचार करणं सोडून दिला राव का लोक माझ्याबद्दल काय विचार करतात. बंद सोडून दिलं आहे, डझंट इवन केअर. आणि ज्या बंदीला काही ना काहीतरी माझी काही ना काहीतरी अशा काही हर्ट होत असेल, तर आय जस्ट फील रिअली सॉरी. त्यामुळे मी याच्याबद्दल काही जास्त विचार नाही केला राव. ॲक्च्युली मी हे गोष्ट तर आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये पण सांगणार नव्हतं, बट एक प्रकारे एक फर्स्ट टाईम झाला आहे आणि एक अजीब गोष्ट झाली आहे. सो आय हॅव टू टेल दिस. मग त्याच्यानंतर काय चला, असे वाईट विचार येऊन राहिले होते, कानात हेडफोन टाकले आणि त्याच्यानंतरही झाला मोठा अजीब स्थितीमध्ये पोहोचलो राव. आता मी पाहिलं, माझ्यापाशी मोबाईल नव्हता, इंटरनेटवाला. सो मोटो Gमध्ये वोडाफोनचं सिम टाकलं. सिम टाकल्यानंतर पाहून राहिलो, ते ॲप वगैरे डाउनलोड केली होती, रेल्वे ॲप. तर रेल्वे ॲपवरून नाही का मी नागपूर टू वर्धा ईस्ट, वर्धा टाकलं, 2 ऑप्शन येते, वर्धा आणि वर्धा ईस्ट. वर्धा ईस्ट म्हणजे काय होते, मध्य प्रदेशमधलं एक वर्धा शहर आहे आणि वर्धा इकडलं महाराष्ट्रातलं. सो माझ्यानी चुकीने झालं की वर्धा ईस्टवर टच झालं, नागपूर टू वर्धा ईस्ट. मग त्याच्यानंतर त्यांनी ते दाखवलं का शालीमार गाडी. आता शालीमार गाडी एक प्रकारे नाही का खूप फिमिलियर आहे. आता शालीमार टू LLT एक गाडी आहे जी वर्धेवरून पासआउट होते, बट अजून एक शालीमार गाडी आहे
जी वर्धा ESTला जाते, त्यामुळे मी त्या गाडीत बसलो राव अचानकपणे चुकीने या. आणि जेव्हा गाडी सुरू झाली तर रॉंग डिरेक्शनने गेली राव. रॉंग डिरेक्शन. मग मी पहिले तिथे म्हणलं ही गाडी वर्धेला चालली का? म्हणलं नाही म्हणे, वर्धेला गाडी चालली नाही म्हणे. मी चालत्या गाडीत उठलो यार. ॲक्च्युली नाही का, प्लॅटफॉर्म खतम झालं होतं रिसेंटली, लवकरात लवकर निघावं लागतं म्हणलं. फटसे उठलो, निघालो. आणि तिथून मग मी दुसरी गाडी पकडली. दुसरी पण शालीमारच होती, LLT शालीमार. पण पुन्हा कन्फर्म केलं, गाडी नंबर चेक केला आणि त्याच्यानंतर मग मी ॲपवर पाहिलं जाते का, ओके जाते. बसलो गाडीत आणि वर्धेला आलो. आल्यानंतर मग काय नाही, आज आता उद्या तर सुट्टीच आहे, परवा सुट्टी आहे आणि माईट बी सोमवारी पण सुट्टीच घेतो. 3 दिवस सुट्ट्या घेतो, कारण बहुत जास्त अपडाऊन मध्ये पूर्ण गाण लागून गेली. सो आता मी माझा पिक्चर पाहायचा मूड होता, बट पाहीन आता उद्या वगैरे, कारण आता मला झोप पण लागून राहिली राव या. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 825. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.